डॉक्टर साहेब हा IBS आयुर्वेदाने कसा कंट्रोल होऊ शकतो? बघा, IBSची लक्षणे आणि प्रवाहिकेची लक्षणे साधारणतः मिळती-जुळती असतात. ह्या पेशंटमध्ये जनरली कधी कॉन्स्टिपेशन्स असतं, कधी संडासला खडा होतो, कधी पातळ जुलाब होतात. तर ह्याच्यामध्ये जेवढे औषधांना महत्त्व आहे, तेवढंच पथ्याला महत्त्व आहे. पथ्य जर ह्या रोगात प्रॉपर बनवली किंवा केली गेली, तर हा रोग तुम्हाला बरा होताना दिसतो लवकर, म्हणजे औषधांशिवाय पण. मग पथ्य कुठली? मी नेहमी बघतो माझ्या प्रॅक्टिसमध्ये, की ह्या लोकांच्या चॉईस बघाल ना ह्या प्रवाहिकेचे, उपाशी राहणं. बराच वेळ उपाशी असतात ही लोकं. नंतर जसं वेळ भेटेल तसं जेवतात. मग जेवतात ते त्याचं नव्हते, खूप जेवतात. लक्षात आलं का? उपाशी राहणं आणि भरपूर खाणं आणि गुरू पदार्थ जे पचायला जड असतात ते पदार्थ हे लोकं जास्त खात असतात. पण ह्यांनी जर पथ्यामध्ये जर विचार केला ना, तर बेकरी प्रॉडक्ट, बटर, बिस्किट, टोस्ट, खारी, फाफडा, बेसनचे पदार्थ, पुरणपोळ्या, बरोबर. दही, दुधाचे पदार्थ यांनी बंद करावे. हे रोग IBS सारखी किंवा प्रवाहीसारखे तुम्हाला 50% कंट्रोल झालेले दिसतील. याच्यामध्ये मी त्यांना 2 औषधं सुचवू शकेल, की कुटज अरिष्ट आणि कुटज घनवटी. या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. पण ह्या तुम्हाला ह्या डिसीजवर खूप चांगला काम करताना दिसतील.